कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? आज आपण भेटत आहोत नवीन विषयासह. विषय आहे अभ्यास करताना न लक्षात येणाऱ्या 3 चुका. या 3 चुका कोणी सांगत नाही, पण मार्क कमी होण्यासाठी या 3 चुकाच कारणीभूत असतात. त्यातली पहिली चूक, फक्त वाचत बसणं, लिहून सराव न करणं हे सर्वात मोठी चूक आहे. कारण वाचन करून तुमच्या लक्षात राहील, परंतु लिहून सराव केला तर ते तुमच्या कायम स्मरणात राहील. चूक दुसरी, आपण अभ्यास करताना कठीण विषय नंतर घेऊ असे म्हणतो, कारण आपल्याला तो कठीण वाटत असतो. परंतु अभ्यास करायला बसतो त्यावेळी आपला माइंड फ्रेश असतो, तेव्हा कठीण विषय घ्या, टफ टॉपिक. हा टफ टॉपिक तुमचा लवकर होईल, अभ्यासही चांगला होईल. इझी टॉपिकला तुमच्याकडे भरपूर वेळ मिळेल. तिसरी चूक, अभ्यास काय करायचा आहे हे न समजणं ही सर्वात मोठी चूक आहे. सर्वप्रथम अभ्यास आपल्याला काय करायचा आहे त्याचा आढावा घ्या, समजून घ्या. आज आपण काय शिकलो याचा विचार करा. जे शिकलो त्याची रिव्हिजन करा. विद्यार्थी मित्रांनो, या 3 चुका टाळा आणि हमखास यश मिळवा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल. अशाच प्रॅक्टिकल टिप्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह लवकरच.